जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। अस्सल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट। व्हेज नॉन व्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण। व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज, पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली। शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस, किलक्स रूम, फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक, एसी कॉन्फरन्स हॉल, विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या। ठिकाण कर्जत राशीन रोड, जिओ पेट्रोल पंपासमोर, कर्जत। प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ। मोबाईल 9405 005514 आणि 7057 26 29। अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने वार्षिक अहवाल ह्या वर्षी जो प्रसिद्ध केला तो चांगलाच वादात अडकल्याचं आपल्याला पाहावयास मिळालं। याचं प्रमुख कारण झालं ते म्हणजे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, जे कर्जत जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय यापूर्वी आमदार देखील होते, आणि या अशा लोकप्रिय नेत्याचा फोटो या जिल्हा सहकारी बँकेच्या वार्षिक अहवालामध्ये छापला गेला नाही। आपण जर पाहिलं तर त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण जिल्हाभर उमटल्याचं पाहावयास मिळालं। तसं जर पाहिलं तर जिल्हा बँकेच्या विरोधात या चुकीबद्दल त्यांना आपण जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी रस्त्यावरून बँकेचा या ठिकाणी निषेध देखील केला। आपण या संदर्भात जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत की नेमकं काय झालं आणि खऱ्या अर्थानं विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, जे राज्याचे नेते आहेत, त्यांचा फोटो का छापला गेला नाही, सर्वसामान्य कार्यकर्ता त्यामुळे कसा दुखावला गेला, या संदर्भात आपण आता सभापतींशी संवाद साधूया। नमस्कार। आपण जर पाहिलं तर जिल्हा सहकारी बँकेचे तुम्ही संचालक आहात आणि बँकेने जो वार्षिक अहवाल या ठिकाणी काढला ह्या वर्षी, त्याच्यामध्ये विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब यांचा फोटो आला नाही, त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा दुखावला गेला। नेमकं काय प्रकार आहे सांग। माननीय राम शिंदे साहेब सभापती विधान परिषद हे जिल्ह्याचे महाराष्ट्राचे नेते आहेत आणि पाठीमागं ते पालकमंत्री म्हणून बी आपल्या जिल्ह्याचे राहिलेत, मंत्री म्हणून बी त्यांनी काम केलेलं आहे। पण बँकेच्या अहवालामध्ये अनावधानाने ती चूक झाली आणि त्यांचा फोटो छापायचा राहून गेला। पण आम्ही ते सगळे संचालक मंडळाने आणि आम्ही प्रकर्ष करून मी आणि बाप्पाजीने आम्ही माननीय आपल्या बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले साहेब आणि MD साहेब वरपे साहेब ह्यांच्या निदर्शनात आणून दिलं आणि त्यांनी तात्काळ लगेच आपले बँकेच्या कर्मचाऱ्यांना बोलून घेऊन की ही झालेली चूक अनावधानाने झालेली अशी मान्य केली आणि कर्डिले साहेबांनी स्वतः राम शिंदे साहेबांना फोन बी केला आणि म्हणले झालेली चूक त्यांनी मान्य करून म्हणले तात्काळ ते आपण बदल करून घेऊ, आणि त्यांनी तात्काळ आदेश दिले आणि तो अहवाल बदलून नवीन अहवाल तयार केला आणि त्या नवीन अहवालाचा त्यांचा फोटो छापून त्या अहवालाचे वाटप आता चालू आहे। त्याच्यामुळे सर्व ह्याच्यात परत आम्ही नवीन अहवालाचं वाटप चालू केलेलं आहे। त्याच्यामुळे ती झालेली अनावधान चूक सगळ्यांनीच मान्य केली, त्याच्यामुळे त्याच्या झालेल्या गोष्टी पडदा पडला। पण कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना होण्याचं कारण बरोबर आहे की कारण ते आमचे सर्वांचे नेते आहेत आणि त्यांचा फोटो राहिल्यामुळं कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होणे हे साहजिकच आहे। पण ते अनावधान झाल्यामुळं कार्यकर्त्यांना समजून सांगितलं आणि चेअरमन साहेबांना सांगितल्यामुळं त्याचं ताबडतोब ते चूक दुरुस्त करून घेतली। आपण जर पाहिलं तर जिल्हा बँकेकडून जी चूक झाली होती त्याच्यामध्ये आता दुरुस्ती केल्याचं पाहावयास मिळतं। जिल्हा सहकारी बँकेने नवीन अहवाल या ठिकाणी छापलेला आहे, आपण प्रेक्षकांसाठी या ठिकाणी दाखवू शकतो। स्वतः काकासाहेब तापकीर हा अहवाल दाखवत आहेत। सन्माननीय विधान परिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे साहेब यांचा फोटो या अहवालामध्ये आता आपण या ठिकाणी पाहू शकतो की प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता जिल्हा बँकेची चूक त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी नवीन अहवाल या ठिकाणी प्रसिद्ध केला आहे आणि
कर्जत जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय सर्वांचे नेते माननीय शिंदेसाहेब यांचा या ठिकाणी अहवालामध्ये फोटो आता छापून आलेला आहे. त्यामुळे आता ही या वादावर आता निश्चितपणे पडदा पडला आहे असं म्हणण्यास हरकत नाही. धन्यवाद. स्वप्न तुमचं, दागिने आमचे. कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच SC शेलार ज्वेलर्स. सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण. शुद्धतेची हमी, नवनवीन डिझाईन्स, परंपरेचा आधुनिक स्पर्श, सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित. संपर्क SC शेलार ज्वेलर्स, मराठी मुलांच्या शाळेसमोर, बाजारतळ रोड, कर्जत. 88 88 54 65 65 आणि 90 96 94 78 11.